नमस्कार मंडळी, आज आहे शिवजयंती आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर काही चुकला असेल तर मला माफ करा. तर आम्ही गेलो होतो शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला. महाराजांची जयंती आहे म्हटल्यावर महाराजांचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. तर हो सांगते आम्ही कुठं गेलो होतो. आम्ही गेलो होतो राजहंसगड येळूर येथे. तर गड खरंच खूप छान आहे. अहो म्हणत होते खूप दिवस झालं जाऊया जाऊया, पण जाणं काही होतच नव्हतं. कधी मी नको म्हणत होते तर कधी त्यांना काम होतं, असं करून खूप दिवस झालं राहतच होतं. तर म्हटलं आज महाराजांची जयंतीसुद्धा आहे आणि गडावरती जाणंसुद्धा होईल, म्हणून आज आम्ही गेलोच गडावरती. गडावरती गेल्यानंतर पहिला तर मंदिरात गेलो. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. स्वच्छतासुद्धा खूप सुंदर आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा फारशी गर्दी देखील नव्हती. मंदिरात गेलो आणि मंदिरात एकदम असं शांत, एकदम मन प्रसन्न होऊ देणारं होतं. तर पिंडाचं वगैरे दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर गडावरून काही निसर्ग असं दिसत होता, खूप सुंदर दिसत होतं. मी शोधत होते की बेळगाव कुठं आहे, तर ते मला सांगत होते की इकडच्या बाजूला बेळगाव आहे म्हणून. तर गडावरून म्हणजे निसर्ग खूप सुंदर दिसत होता, व्ह्यू खूप छान होता. असं वाटत होतं की ढग आकाशाला टेकलेले आहेत. खूप छान मंदिरसुद्धा आहे आणि गडाची स्वच्छता आणि गडाचं सौंदर्य बघून खूप छान वाटत होतं. तर आम्ही महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात होतो. तर असा कट्टा वगैरे आहे तिथे, कट्ट्यावरून चालत परत आम्ही खाली गेलो. खाली गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना मुजरा केला. महाराजांना मुजरा कसा करायचा हे मी रिद्धूला सांगत होते आणि रिद्धू फर्स्ट टाईम करत होती, त्यामुळे तिला पण, ती अजून लहान आहे त्यामुळे तिला पण अजून तेवढं नीट समजत नव्हतं. तर मी जसं सांगते तसं ती करत होती. तिला पण महाराजांची मूर्ती बघून खूप छान वाटलं. ती पण महाराजांना, महाराज साक्षात बसले आहेत असं तिला पण वाटत होतं. तर महाराजांना अहोनीसुद्धा मुजरा केला आणि नमस्कार करून आम्ही परत खूप वेळ गडावर बसलो होतो. तर गडावर तिथेच बसल्यानंतर रिद्धूला एक मांजर भेटलं होतं. ते रिद्धूसोबत खूप छान खेळत होतं आणि ते मांजर सारखं सारखं रिद्धूकडेच येत होतं. किती पण आम्ही त्याला क्षा क्षा म्हणलं तरी पण ते जातच नव्हतं, रिद्धूकडेच येत होतं आणि रिद्धू पण सारखं त्याच्याकडेच जात होती. तर थोडे फोटो वगैरे काढले. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळं माझं काही चुकलं असेल तर नक्की मला माफ करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय.